यापुढे तुम्ही सांगाल तसं वागेन मी। तुम्हाला मी इंद्रजित सरांबरोबर बाहेर गेलेला आवडत नाही ना? ठीक आहे, मी नाही जाणार त्यांच्याबरोबर बाहेर। मी तुमचा शब्द नाही मोडणार। राणी, तू हे खूप चुकीचं करतेस। सर नाही सर, आता काय चूक काय बरोबर हे ठरवायला नको। यापुढं आपण मालती मॅडमचा शब्द पडू द्यायचा नाही। इंद्रा, एक ऐकशील माझं? मला तुला दुखवायचं नव्हतं रे, आणि कधीच दुखवायचं नसतं। मला यापुढे प्लीज समजून घेशील का? झालं गेलं विसरून जाशील? आणि हा डबा झाला तेवढा तमाशा पुरी झाला। आपापल्या खोलीत जा। मालती मॅडम, मी परत तुमची माफी मागते। तुम्ही सुद्धा झालं गेलेलं विसरून जा। तुम्ही राणीच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेताय मालती। मला खात्री आहे एक ना एक दिवस तिच्यातली चांगली वृत्ती तुम्हाला मनापासून तिचे पाय धरायला भाग पाडेल। मालती, सगळं काही तुमच्या मनासारखं घडतंय। सगळे फासे तुमच्या बाजूने पडलेत। हो, पण आता यापुढेही सगळे फासे माझ्याच बाजूने पडणार, आणि हा मालती नावाचा फासा त्या राणीच्या गळ्यात बांधला जाणार। मूर्खपणा आहे, सगळा निव्वळ मूर्खपणा आहे। मालती, बोलायचंय तुमच्याशी। आंबा, महत्वाचं बोलायचंय। तुम्हाला ते राणीविषयी बोलायचं असेल तर मला अजिबात बोलायचं नाहीये। मला तुमच्याविषयीच बोलायचंय। राणीचा काही संबंध नाही। बसा। मला माहिती आहे घरानं तुमच्याशी अबोला धरलाय, त्यामुळे तुम्ही दुखावला गेला, चिडलात। पण या सगळ्यामुळे नेमकं काय झालंय तुमच्या लक्षात येतंय का? काय झालंय? इंद्रा तुमच्यावरती पहिल्यांदा वैतागला, पहिल्यांदा चिडला, पहिल्यांदा त्यांनी तुमच्याशी अबोला धरला। याचा अर्थ तुमचं हे विचित्र वागणं त्याला किती दिवस खटकत असेल, किती दिवस हे सगळं सहन करत असेल, याचा विचार तुम्ही करा। मला काय तुम्हाला तत्वज्ञान सांगायचं नाही, पण एकच सांगतो, यापुढेही तुम्ही जर इंद्राला न आवडणाऱ्या गोष्टी करत राहिलात तर त्याच्या मनातनं तुम्ही कायमच्या निघून जाल। त्याच्या नजरेत जी त्याची पूर्वीची आई आहे ती कायमची निघून जाईल। त्याची तुमच्याविषयीची माया कायमची आटेल। आणि जर का हे सगळं घडू नये असं जर तुम्हाला वाटत असेल, तुमच्या या विचित्र वागण्याला वेळीच आळा घाला। तुम्हाला माहिती आहे आपला इंद्रा कसा आहे। एखादा माणूस त्याच्या मनातून उतरला तर कायमचा उतरला, तो त्याला त्याच्या नजरेशी धरत नाही। विचार करा, जर का त्याने तुम्हाला त्याच्या नजरेशी धरलं नाही तर
त्याने आत्ता तुमच्याशी अबोला धरलाय, तुम्हाला एवढा त्रास झाला. जर का तो तुमच्यासमोर येऊन तुमच्या नजरेला नजर न देता निघून गेला तर? काय बोलताय तुम्ही? अरे ती जर का इंद्रा कायमचा आतून तुटला, पूर्णपणे दुखावला गेला, तर तो निघून जाईल कायमचा, जिकडनं आला तिकडे. तो तुमच्यासाठी, माझ्यासाठी, आपल्या कंपनीसाठी आलाय ना इथं. जर का तो निघून जाऊ नये असं वाटत असेल तर स्वतःला वेळीच सुधारा. मी काय जे आता तुम्हाला सांगितलं त्याचा शांतपणे विचार करा. तुमच्याकडे वेळ फार कमी आहे. लवकरात लवकर स्वतःमध्ये बदल घडवून आणा, नाही तर तुम्ही इंद्राला कायमचं गमावून बसाल. तसं झालं तर त्याला सर्वस्वी तुम्ही जबाबदार असाल. Yes, come in. बस ना. आपल्याला आज व्हिजिटला जायचं आहे. काही फाईल्स आहेत, मी बघितल्यात, माझ्याकडून सगळे ओके आहेत. एकदा तू बघून घे फक्त. हां, हे मी करूच शकतो. विक्रांत, लेट्स डू वन थिंग. फाईल्स मी चेक करून घेईन सगळ्या. तू आज इथेच थांब. क्लायंट व्हिजिट मी करून घेईन. ओके? नाही नाही, असं कसं? माझंही तिथे असणं इम्पॉर्टंट आहे. नाही, मी जर का तिथे असेल तर त्या प्रोसेसमध्ये काय चाललंय मला कळेल ना. नाही कळलं तर गडबड होईल सगळी. नाही नाही नाही, काही गडबड नाही होणार. मी सगळे हँडल करेन आणि आल्यावर मी तुला सगळे डिटेल्स देईन ना. डोंट वरी. नाही, तू मला डिटेल्स देशीलच, पण कसं आहे, मी जर का प्रत्यक्ष असेल ना तर फोकस राहून मला सगळं ऐकता येईल नीट. आणि आय थिंक दॅट्स मोर इम्पॉर्टंट. नाही, ते सगळं कळतंय मला, पण कसं आहे बघ, इथे केटींना सगळं हँडल नाही करता येणार. आपल्या दोघांपैकी कोणीतरी एक इथे थांबलंच पाहिजे. सो तू इथे थांब, मी जाऊन येतो. नाही, आय अंडरस्टँड, पण कसं इथे तसं काही मेजर पेंडिंग नाही आहे. ऑटोमोडवर आपलं जसं असं तसं असेलच ना चालू. आणि अगदीच जर का काही राहिलं तर मी परत येऊन करीन ते. जाऊया आपण मीटिंगला. विक्रांत, मी एखादी गोष्ट शांतपणे करायला सांगतो ना, तर ती कुठलाही प्रश्न न विचारता करत जा प्लीज. मी एकदा सांगितलं ना, मी जाऊन येईन क्लायंट व्हिजिटला, तू इथेच थांब. आणि जस्ट बाय द वे, आपल्या जुन्या ऑर्डरचं डिलिव्हरी स्टेटस काय आहे? क्लायंट कडून आपल्याला नवीन ऑर्डर्स किती येणार आहेत, आपण ते त्यांना कधी डिलिव्हर करणार आहोत, काही टाइमलाईन डिसाईड झाली आहे? डिटेल्स आहेत काही तुझ्याकडे? नाही, पण त्या डिटेल्स बस जेवढं विचारलंय तेवढंच सांग, कारण देऊ नकोस. आणि हे बघ विक्रांत, मी जी कामं दिलेली असतात ना ती वेळेच्या आत झाली पाहिजेत. तू थांब इथेच, मी जाऊन ये. अँड दॅट्स फाईन. ठीक आहे. आणि ऐक, केटींना पाठवून दे. ओके. सर येऊ? हो या. सर, तुम्ही मला बोलवलं? हां, केटी एक काम करा, ओके या.
बघत नाही. हं? काय झालं? अहो, ते बघा तुम्ही काय करताय. कसला विचार करत होतात? एकदम शांत शांतच झाल्यात तुम्ही. खरं तर घरातले सगळेच असे शांत झालेत. गुपचुपच राहत आहेत. असं भरल्या घरात हे असं वातावरण बरं नाही ना. राणी, अगं आपल्या घरात सतत एका पाठोपाठ एक काही ना काहीतरी घडतच आहे. मग अशा वेळेला आपल्या घरातलं वातावरण कसं सुधरेल? सतत घरामध्ये वाद, तंटे, भांडणं, सततचा तमाशा. अशा परिस्थितीमध्ये चेहऱ्यावरती उत्साह कसा असेल सांग बरं. आपली सगळी नाती विखुरल्यासारखी झालेत का? नाही आहे, पण आई ते विखुरण्याआधीच ते आपण सावरायला पाहिजे ना. कोणी कसं सावरणार आहे आपण? आधी तर आहे ना, मालती मॅडमच्या मनातला जो राग आहे तो दूर करायला पाहिजे. अगं पण तिचा राग तर तुझ्यावरच आहे ना. हो, म्हणूनच मी त्यांच्या नजरेसमोर येणार नाही. त्याने काय होणार आहे? त्याने बरंच होईल. म्हणजे त्यांना हा जो काही मनस्ताप होतोय तो माझ्यामुळे होतोय. मी जर त्यांच्या नजरेसमोर नाही येणार तर त्या आपसुकच बाकी सगळ्यांशी चांगल्या वागतील, छान राहतील आणि मग वाद होणार नाहीत. त्यांचा मूड आपोआपच चांगला होईल. बघा तुम्ही. पण अगं राणी, एका घरात राहून हे कसं शक्य आहे? ए बाई, तू घर सोडून जायचं तर विचार करत नाहीयेस ना? हे बघ राणी, असं जर काही विचार डोक्यात असेल ना तो तो आत्ताच्या आत्ता काढून टाक बर का. हे बघ राणी, मला माहिती आहे ती तूच व्यक्ती आहेस जी आपल्या ह्या घराला सावरून ठेवेल. तुम्ही काळजी करू नका. मी हे घर सोडून कुठेही जाणार नाही. जावं लागेल. हो केटी सर, तुम्ही इथं कसं काय अचानक? मॅडम, फार महत्वाचं काम होतं म्हणूनच आलो. राणी मॅडम, तुम्हाला आत्ता फॅक्टरीत लगेच माझ्यासोबत यावं लागेल. फॅक्टरीमध्ये एका लिगल मॅटरमध्ये तुमची गरज आहे. आता मी आहोत पण राणी मॅडम, असं- प्लीज नाही म्हणू नका. इंद्रा सर एका व्हिजिटला गेलेत, विक्रांत सर दुसऱ्या एका कामात अडकलेत. तुम्ही तरी तिथं असायला हवं तर मी आपणशी बोलू का? नाही नाही, येते मी. आता फॅक्टरीत काम आहे म्हटल्यावरती जावंच लागणार आहे. पण ते काय, घरातली कामं पण आहेत म्हणून. अगं राणी, हा, तू जा. अगं ही घरातली सगळी कामं मी बघते ना. तू जा बरं पळ आधी. घेरत नाही. मी आले. हा. पोरीची हुशारी बाहेरच्यांना समजली, घरात मात्र तिचं काडीचं हे कौतुक नाही. लेकराची हुशारी अशी घरामध्ये कैद होऊन राहू नये म्हणजे मिळवलं. ती वेळ झाला. कधी येणार आहे ही? अहो सर, तुम्ही इथं काय करताय? आपण इकडं का थांबलं? आपल्याला तर फॅक्टरीत जायचं होतं ना. नाही, आपल्याला एका क्लायंट व्हिजिटला जायचंय. सो तिथे लिगल ऍडवायझरची गरज आहे ना, म्हणून तुला बोलवलंय. अहो पण सर, हा, मला माहिती तू काय बोलणार आहेस. मी घरी काही सांगितलं नाहीये, तू घरी काही कळवलं नाहीयेस. शिवाय तू त्यांना असं सांगून आली आहेस की तू फॅक्टरीत चालली आहेस. पण आता आपण क्लायंट व्हिजिटला चाललोय, हे घरी सांगू शकलो नसतो ना आपण. म्हणून मी असं सांगितलं की तुला फॅक्टरीत काहीतरी काम आहे आणि बोलवून घे. सो आता आपल्याला उशीर होतोय, चल लवकर. सर मी नाही येणार तुमच्यासोबत. पण का? हाय का आता? का म्हणजे? अहो मालती मॅडमला शब्द दिलाय ना मी. मी म्हणाले की मी तुमच्या बरोबर कुठेही बाहेर जाणार नाही. तुम्ही विसरलात का हे? अगं, आपण बाहेर कुठे फिरायला जाणार नाही होत असं सांगितलंय. आता मी तुला कामासाठी घेऊन चाललोय ना. नाही नाही, ते काही नाही.
मी तरी तुमच्या बरोबर येणार नाही. तुम्ही जा. राणी अगं खरंच कामासाठी घेऊन चाललोय मी तुला, फिरायला नाही घेऊन चाललोय उगाच कुठेतरी. हो सर, पण मग हे तुम्ही आधी सांगायचं होतं ना मला. मग मी मालती मॅडम कडून परमिशन घेऊन आले असते. अहो, आता नाही येता येणार मला. तुम्ही ऐका माझं. तुम्ही जा, मी घरीच जाते. परत वाद व्हायला नको. केटी सर, तुम्ही घरी सोडा मला. चला. केटी, फ्रेंडशिप अशी असते का हो? म्हणजे असं का बोलताय सर? ते तुम्हाला नाही, मला ऐकवतात. नशीब कळलं. तुमचे सगळे टोमणे कळतात हा मला. पण तुम्ही काही बोललात तरी मी घरीच जाणार आहे. शा. याला काय अर्थ आहे? म्हणजे मित्राला गरज असताना मैत्रिणीची त्याला एकटं सोडून निघून जाते. मला नाही पटलं हे. कोणीतरी म्हटलं होतं मैत्रीण म्हणून मी नेहमी तुमच्या सोबत असेन. पण आता काय गरज असताना मित्राला सोडून चाललंय कोणीतरी. म्हणजे ठीक आहे, विसर पडला असेल नाही. सर, तुम्ही हे सगळं मी तुमच्या बरोबर यावं म्हणून बोलताय ना. सगळं कळतंय हा मला. नाही नाही नाही, मी अजिबात असं काही करत नाही. मुद्दाम वगैरे तर मी काही बोलतच नाही. एक जस्ट कसं असतं बघ, मैत्रीमध्ये जे प्रॉमिसेस आपण केलेले असतात ना, ते फॉलो करायचे असतात. आणि ते नाही केले फॉलो तर आपल्याला पाप लागतं. सो मला एक जस्ट असं फील होत आहे की तुला पाप लागू नये. सो जस्ट म्हणजे तुला सेफ ठेवण्यासाठी, बाकी काही नाही. तुम्ही ना सर, सर किती नाटकी आहात हो तुम्ही. थँक्यू. मला माहिती आहे मी नाटकी आहे, मी नौटंकी करत असतो. पण राणी, त्यातच तर मजा आहे ना. ऐक ना, मी जेन्युइनली तुला कामासाठीच घेऊन चाललोय. चल ना. अहो सर, पण घरी कळालं तर. नाही नाही, त्याची काळजी करू नकोस तू. अगं तुझ्या मित्राने शब्द दिलाय तुला, सतत तुझ्या सोबत असणार आहे तो. त्याची काळजी करूच नकोस. फक्त एक प्रॉब्लेम आहे. काय? आपण क्लायंट व्हिजिट साठी चाललोय ना, सो तुला ऑफिसचे प्रॉपर कपडे घालावे लागतील. अहो पण मी काहीच आणलं नाहीये. कपडे तर घरी आहेत ना. नाही नाही, डोंट वरी. कपड्यांची व्यवस्था मी केली आहे. आपण काय करू, वाटेत कुठेतरी थांबू, तिथे तू चेंज करून घे. हा केटी, आज फॅक्टरीतली सगळी कामं तुम्ही सांभाळा. आम्ही मीटिंग मध्ये क्लायंटला सांभाळतो. ओके 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 सर. चल. मीटिंग साठी धडपड केली मी, मीटिंग अरेंज केली मी, पण हा एकटा जाऊन सगळं क्रेडिट खाऊन जाणार आहे. मुद्दामून करतोय. इंद्रा, एमडी असल्याचा माच करायचा आहे ना तुला. कंपनीसाठी मीच कसं करतोय, कंपनीला टॉपवर मीच कसा घेऊन जाणार आहे ना, याचा माच करायचं त्याला. बोल. अरे बोल, काय बोल. इथे काय झालं माहितीये का तुला? काय झालं? अरे ती मालती चक्क त्या राणीचे पाय धरायला निघाली होती. तिचा तो लाडका इंद्रा तो म्हणाला, चूक नसतानाही प्रत्येक वेळेला तू राणीलाच दोष देते आणि मला हे अजिबात आवडत नाही. एक सेकंड. इंद्रा राणीची बाजू घेऊन काकीशी भांडलाय? अरे हो ना, मलाही आश्चर्य वाटलं. अरे इंद्राने अबोला सोडावा म्हणून मालती म्हणाली, मी राणीचे पाय धरायला तयार आहे, पण इंद्रा तू माझ्याशी अबोला धरू नकोस. मग ती राणी लगेच महान व्हायला निघाली. अरे तिनं इंद्रालाच मालतीची माफी मागायला लावली आणि म्हणाली, मी इंद्रा सरांबरोबर कुठेही गेले तर तुम्हाला आवडत नाही ना, तर मी इथून पुढे कुठेच जाणार नाही त्यांच्याबरोबर. ग्रेट. राणीच असं म्हणाले तर ठीक आहे, जाऊ दे दोघांना दूर. नाही नाही विक्रांत, पण ते दोघं जण दूर राहतील असं मला अजिबात वाटत नाही. म्हणून तर मी तुला फोन केला ना. हे बघ, राणी फॅक्टरीत आलेली आहे, तिच्यावर तू लक्ष ठेव. त्या दोघांना अजिबात जवळ येऊ देऊ नकोस. राणी फॅक्टरीत आली? नाही, मला दिसली नाही.
काय? असं कसं होईल? एक मिनिट विक्रांत, नक्कीच काहीतरी गडबड आहे. तू आधी त्या राणीला शोध, ती कुठे आहे ते. ठीक आहे, मी बघतो. हो, बाय. बाय. एडी, येस सर. इंदिरा एकटाच गेला मीटिंगला? हो सर, इंद्रा सर एकटेच गेले. मला सांग, राणी कुठे आहे? काय लपवतोय? नाही सर, कुठं काय. सर मी जाऊ का? इंदिरा सरांनी एक महत्वाचं काम सांगितलंय. मी सांगितलं जायला? मला खरं खरं सांग. हे बघ, मला आत्ताच्या आत्ता कळायला हवं राणी कुठे आहे. सर मी काय सांगणार ना, मी तर इथं नोकर आहे. मग तेच लक्षात ठेव आणि माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. सर राणी मॅडमना मी सोडलं इंदिरा सरांकडे आणि लीगल ॲडवायझर म्हणून सर मॅडमना सोबत घेऊन गेले. काय? हो सर. ओके, जा तू. म्हणजे इंदिरा त्या दरिद्री राणीला घेऊन जाण्यासाठी मला नाही म्हणालाय. माझ्याशी खोटं बोलून तू खूप मोठी चूक केलीस. मी तुमच्या बरोबर यायला पाहिजे म्हणून तुम्ही हे सगळं मुद्दाम करताय ना? अरे बापरे, राणीला कसं कळलं की मला तिच्यासोबत राहावंसं वाटतंय? तिलाही तसंच वाटत असेल का? हो, हसताय काय तुम्ही? आणि हसताय म्हणजे मुद्दामच केलंय ना, खरं आहे ना? अहो सर, का करताय तुम्ही असं? हा, हे जर सगळं घरी कळालं तर माहितीये ना किती गोंधळ होणार आहे. मालती मॅडम किती चिडचिड करतात माहितीये ना तुम्हाला. त्यांचं ना असं मनस्ताप झालेला मला अजिबात आवडत नाही. अरे तुम्ही परत हसताय? हो, मला एवढं टेन्शन आलंय आणि तुम्हाला त्याचं काहीच वाटत नाहीये का? हसा, नाही हसून घ्या ना तुम्ही. तुम्ही जर असं कुठे अडकलात ना तेव्हा मी पण तुमच्यावर खूप हसीन. बघा तू. नाही, मी जर असा कुठे अडकलो ना, तू लगेच माझी मदत करायला धावून येशील. मला माहिती आहे. मला ना तुमच्याशी बोलायचंच नाहीये. अरे राणी, मी मस्करी करत होतो, गंमत केली मी. आणि मी काही तुझ्या सिच्युएशनवर नाही हसलो. तू बोलताना एखाद्या ट्रेनच्या डब्यासारखी धाड 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 बोलतच सुटतेस. त्याच्यावर हसायला आलं मला. आणि आताही तेच झालं ना. तेच ना, तुम्हाला तर माझी मस्करीच करायची असते. मैत्रिणीची मस्करी नाही करणार तर अजून कोणाची करणार मी मस्करी? आणि मैत्री जिवंत ठेवण्यासाठी असं मैत्रिणीची मस्करी करत राहणं, हसत खेळत राहणं इम्पॉर्टंट आहे ग खूप. हो का? हो. मग ही मस्करी दोन्ही बाजूने व्हायला पाहिजे ना. तुम्हीच का सारखी माझी मस्करी करायची? अरे पण मी असं कुठे म्हटलंय? मग ठीक आहे, आता ना मी एक काम करते, घरी गेल्यावरती मी सगळ्यांना सांगते की आम्ही काही मीटिंग वगैरेला गेलो नव्हतो बरं का. ते तर सरांना मी त्यांच्यासोबत आलेली पाहिजे होते म्हणून ते मला घेऊन गेले. नाही, तू असं काही करू नकोस हा. आणि आईला तर काही कळूच देऊ नकोस. आईला असं काही कळलं तर ती चिडेल माझ्यावर, कदाचित बोलणार पण नाही. का? आता का? मी तर सांगणार. आता जे व्हायचं ते होऊ देत, मी नाही ऐकणार. माझं पण नाही ऐकणार आहेस? नाही. राणी, आता तू पण अशी वागणार आहेस का? प्लीज ऐक ना. आईला खरं काय ते सांगू नकोस प्लीज. नाही, मी तर सांगणार म्हणजे सांगणार. ठरलंय. ठीक आहे, आता तुझं ठरलंच आहे तर काय बोलणार मी. आता काय झालं असायला? का?
गंमत काय तुम्हालाच करता येते का फक्त? म्हणजे तू मस्करी करत होतीस माझी? आणि तू माझ्यासोबत असं कसं करू शकतेस? का मैत्रीण मित्राची मस्करी नाही करू शकत का? अहो सर, मैत्री जिवंत ठेवण्यासाठी हे असं एवढं करावं लागतं. हो का? हो. बघ, तुझी कंपनी आहे म्हणून माझा प्रवास पण किती छान होतोय. अँड आय एम शुअर मीटिंग पण खूप छान होणार आहे. बरं सर, आपण वेळेत घरी जाऊ बर का? हो, काळजी करू नकोस. संध्याकाळ होण्याच्या आत आपण घरी पोहोचू.